इंग्रजीत एक म्हण आहे, एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. म्हणजे चर्चा सकारात्मक असो किंवा नकारात्मक, प्रसिद्धीही मिळतेच. आता या म्हणीची आठवण होण्यामागचं कारण म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या सोशल मीडिया पब्लिसिटीसाठी 25 लाखांची रक्कम प्रस्तावित आहे. आधीच वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत असलेल्या रितू तावडेंना वेगळ्या पब्लिसिटीसाठी 25 लाख खर्च करण्याची गरज आहे काय, असा प्रश्न विरोधक विचारतायत. विरोधकांनी केलेल्या वेगवेगळ्या आरोपांवर मुंबईच्या महापौरांचं नेमकं काय म्हणणं आहे, बघूया हा स्पेशल रिपोर्ट. तुमचे रील करण्यासाठी 25 लाख रुपये हा गरिबाचा सामान्य लोकांचा पैसा, टॅक्सचा पैसा आहे. कृपा करून तसे पैसे तुम्ही उधळपट्टी करू नये. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? महानगरपालिकाचे हॉस्पिटलमध्ये आपली जे औषध आहे त्याची परिस्थिती काय हे बघा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही सांगा मुंबईकरांना तुम्ही काय दाखवतात, कुठले तुम्ही पब्लिसिटी करतात. आमची शिवसेनेची ही एक सरळ भूमिका आहे. कुठलाही खर्च करताना त्याबद्दल सगळे ॲनालिसिस झाले पाहिजेत आणि जो खर्च हा टाळण्यासारखा असेल तो स्वाभाविकपणे तो टाळला गेला पाहिजे. फक्त विरोधकच नाही तर सत्तेतल्या पार्टनर्सनी देखील मुंबईच्या महापौर रितू तावडेंना घेरायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी कारणीभूत ठरलाय 25,12,786 रुपये 45 पैसे हा आकडा. एवढी रक्कम महापौर रितू तावडेंच्या वर्षभराच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी प्रस्तावित आहे. आता या प्रस्तावाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळणार का, की विरोधकांच्या टीकेनंतर इनोवा क्रिस्टाच्या प्रस्तावाप्रमाणे हा प्रस्ताव देखील गुंडाळला जाणार, याकडे मुंबईचं नक्कीच लक्ष असेल. मात्र महापौरांच्या पब्लिसिटीसाठी 25 लाख खर्च होत आहेत म्हटल्यानंतर विरोधकांनी देखील 50 पटीनं टीका केली. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ती प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांचा निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला. महापौरांच्या पब्लिसिटीवर खर्च होणारे 25 लाख मुंबईकरांचे आहेत, याची आठवण काही विरोधकांनी करून दिली आहे. तुमची चमचेगिरी करणं, नाहीतर तुम्हाला सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने दाखवलं, तुमचे रील करण्यासाठी 25 लाख रुपये हा गरिबाचा सामान्य लोकांचा पैसा, टॅक्सचा पैसा आहे. कृपा करून तसे पैसे तुम्ही उधळपट्टी करू नये. आणि हे जे काय चाललंय, रीलवर लक्ष देणं, इंस्टाग्रामवर लक्ष देणं, आपण छान कसा दिसतो, आपण चालतो कसा, आपली रील किती प्रसिद्ध होती, आपले किती लाईक्स किती वाढतात, याच्यापेक्षा सामान्य लोकांनी तुमच्याकडे बघत असताना तुमचं चांगलं काम आहे म्हणून तुमचा पाठिंबा वाढावा, याच्यासाठी काम करावं, लाईकसाठी काम करू नये. बघा गलीज बस्तीची परिस्थिती काय आहे, त्याच्याकडे पाणी पुरवठ्याची परिस्थिती काय आहे, त्याची शाळांची परिस्थिती काय आहे, त्यामध्ये जे आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे दवाखाने आहे त्यांची परिस्थिती काय आहे, आणि त्याच्यानंतर महानगरपालिकाचे हॉस्पिटलमध्ये आपली जे औषध आहे त्याची परिस्थिती काय आहे हे बघा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही सांगा मुंबईकरांना तुम्ही काय दाखवतात, कुठले तुम्ही पब्लिसिटी करतात, ह्या पब्लिसिटीमध्ये कशाला पैसे खर्च करतात. तुमचं काम बोलणार ना, तू काम बोलू द्या. पैसे खर्च करून तुम्ही मुंबईकरांचे पैसे खर्च करून मुंबईकरांना वंचित ठेवतात. विरोधक सोडा, भाजपसोबत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेनं देखील उधळपट्टी टाळण्याचा सल्ला दिलाय. आमची शिवसेनेची ही एक सरळ भूमिका आहे. कुठलाही खर्च करताना त्याबद्दल सगळे ॲनालिसिस झाले पाहिजेत आणि जो खर्च हा टाळण्यासारखा असेल तो स्वाभाविकपणे तो टाळला गेला पाहिजे. आणि जी आर्थिक ओझं जे मुंबईकरांवरती लादलं जातं ते कुठे ना कुठेतरी ते प्रिक्युअर न करता तो ओझं मुंबईकरांवरती लादलं न गेलं पाहिजे. इतकं 25 लाखाचं मोठं एक एस्टिमेट काढून प्रशासनाने या गोष्टी आणू नये.
आपल्या विरोधात मुंबई महापालिकेतले झारीतले शुक्राचार्य कटकारस्थान रचत असल्याचा संशय महापौर रितू तावडे यांनी बोलून दाखवलाय. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या दालनापुरतं मर्यादित न राहता मी ज्या ज्या ठिकाणी जाते, ज्या ज्या लोकांना भेटते, जी जी कामं बघते, ज्या ज्या ठिकाणी जाते ते सुद्धा माझ्या प्रसारमाध्यमांना माझं काम हे सगळ्यांना पोचलं पाहिजे, त्या अनुषंगाने फक्त हे एक पत्र मी त्या ठिकाणी दिलं होतं. आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, हे टेंडर एक्सटेंड करणं, ह्याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापौरांनी दिलेलं आहे. आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाईम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते, तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय? पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील. महापौरपदी विराजमान झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कधी वाहनावरचा VIP दिवा, कधी मरीन ड्राईव्हवरचा व्हिडिओ, कधी त्यांच्यासाठी छत्री पकडणारा कर्मचारी, तर कधी त्यांच्या डोळ्यात देखत खड्ड्यात पडणारा अधिकारी. अशा घटनांमुळे महापौर रितू तावडे हेडलाईन्समध्ये झळकत असतातच. मात्र ही पब्लिसिटी कमी पडत असावी म्हणून की काय महापालिका 25 लाखांनी तिजोरी रिकामी करण्याची तयारी करत असावी. ईशान देशमुखसह अजय माने आणि वेदांत नेब, ABP माझा, मुंबई.